अंध अपंग यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाला प्रहार संघटनेच्या वतीने टाळं ठोकून आंदोलन करण्यात आले। अंध व अपंगासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली होती, परंतु याच संजय गांधी निराधार कार्यालयात बोगस काम सुरू आहे। कारण या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अपंग बांधवांना सन्मानाची वागणूक देत नाहीत व त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। अशा एक ना अनेक तक्रारी संजय गांधी निराधार योजना कार्यालयात सुरू आहेत। या अपंग बांधवांचा कोणीही वाली नाही आहे। इथले अधिकारी तलाठी खंदारे मॅडम अपंगांना सन्मानाची वागणूक देत नाहीत आणि त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। या संबंधीची तक्रार जर वर थेट करायला गेलं तर मॅडम आपल्या मिस्टरांना अविनाश गायकवाडांना फोनद्वारे संपर्क साधतात आणि कार्यालयात बोलून अपंगांना दमात घेण्याचा प्रयत्न करतात। मला ह्यांच्या मालकाची बी तक्रार केली। ह्या मॅडमचं जेव्हा बोलायला गेलं की ही मालक त्यांची मध्यस्थी करतात, मला ही मालक ड्युटीवर यांच्यापाशी येऊन बसायचं काय काम आहे? हा, ड्युटी संपली 5च्या पुढे तुमचं काय बी करा तिकडे माहित नाही, मला त्याच्यात इंटरफेअर नाही। पण ऑन ड्युटी असणं काय नका, तुमची पहिली बायको जर पाहिजे असेल, हाय ठीक आहे, तुम्ही देव माणूस, तुम्ही देव माणूस आहो भाऊ, तुम्ही देव माणूस आहो, तुमची बायको बघायची ना पहिली, तुमची पहिली बायको बघायची ना, तुमची पहिली बायको बघायची ना। तुम्ही आता ऑफिशियली आमचा ऑफिशियली मॅटर आहे सर, कसं आहे प्रायव्हेट आहे, तुमच्या घराच्या पुढे नवऱ्यानं मध्ये पडायचं काम आहे असं मला म्हणायचंय। जर आमच्या अपंगांना दमदाटी देण्याचा प्रयत्न करतात असा आरोप प्रहार संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी यावेळेस केली आहे। यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात शिपाई PN झुंजारे हे ऑन ड्युटी मद्यपान करून कार्यालयात आपली ड्युटी बजावत असतात। वारंवार हेच प्रकरण व वारंवार हेलपाटे याला कंटाळून प्रहार संघटनेनं संजय गांधी निराधार योजना कार्यालयाला आज टाळं ठोकलं। सोलापूर जिल्हाध्यक्ष आज सोलापूर शहर संजय गांधी निराधाराच्या ऑफिसमध्ये चौकशी करायला आला असता। आज या चौकशीमध्ये निदर्शनात आलं वेळोवेळी महिना 2 महिने झाला आणि इतर पण वेळी या शहरातल्या अपंग बांधवांनी विधवा निराधारांनी आमच्या प्रहार संघटनेकडे तक्रारही केली, पण त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज उद्या म्हणण्यानुसार ही बिचारी ज्यावेळी तलाठी मॅडम काय त्यांचा लोकरे मॅडम तलाठी खंडारे मॅडम त्या टेबल सांभाळत आहे, तर त्या मॅडम त्यांना चौकशी करायला गेले की माझा पगार आला नाही, ह्या पगारीचं प्रोसेस काय? चौकशी करायला गेला असताना खंडारे मॅडमनी त्यांच्या तोंडावर डबा फेकून मारला। मला सांगा, आज आपण विधवा निराधार त्यांची पगारीची चौकशी करायला या टेबलावर जायचं ना तर जायचं कुठं? आणि जर आपण तिथे टेबलावर चौकशी करायला गेल्यावर तुम्ही अधिकारी लोक जर अशा अपंगाला मारताय म्हणजे हा कितपत न्याय आहे? 600 रुपयासाठी आमच्या अपंग बांधवाला 2-4 खेटे मारावे लागतात। 600 रुपये कुण्या भावात आम्हाला परवडणार? पगारवाढीसाठी यावंच लागतं। आणि आता नवीन उघड प्रांजळ डोळ्यासमोर जे उघड प्रकार आलेला खंडारे मॅडम ही स्वतः तलाठी नसून स्वतःच एक एजंट आहेत, ही मी ठामपणे सांगते। कारण आता बघितलं खंडारे मॅडम स्वतः सर्व्हिसला आहेत, त्यांचे मिस्टर त्यांच्या दरवेळी सोबत असतात। याचा अर्थ काय की खंडारे मॅडमचं संरक्षण म्हणजे काय? आम्हाला संरक्षण नको आहे का? आणि खंडारे मॅडम करत असताना गैरप्रकरणामध्ये टेबलावर जरी खंडारे मॅडम बसत असेल तर सगळे कागदपत्र किंवा एजंटगिरीचा प्रकार हा त्यांचे मिस्टर करतायत। आज मला सरळ उघडकीला आलेला आहे आणि 11 वाजल्यापासून आम्ही संजय गांधीच्या ऑफिसच्या समोर बसलो, एकही अधिकारी नाही। त्यामुळे आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधाराच्या ऑफिसला टाळाठोक केलेला आहे।